बाजूला हॉस्पिटल आणि त्याच्या बाजूला मुलांची शाळा आणि असं सगळं असताना समीकरण सध्या आपण बघतोय माझ्या पाठीमागे बाजूलाच हॉस्पिटल आहे, पण इथे काय आहे? चक्क घाणीचं साम्राज्य आहे. याच्यावरती आळा घालणार कोण? जरा पुढे या, जरा थोडं पॅन करा खाली. हे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे, याच्यावरती आळा घालणार कोण? बघा, या ठिकाणी पुनर्विकासाचं काम सुरू आहे, पण काय आहे, इथं बॅरिकेड्स नाही आहे, तिथे पत्रे लावलेले नाही आहेत, पाण्याचा अपव्यय, पाण्याचं नासांडी खेळसांड सुरूच आहे. अरे पुनर्विकासाचं बांधकाम आहे की माणसाचं बांधकाम आहे? पाठी पाहिलं तर हे झाड सध्या लोंबकळतंय, मोडी चाललंय. हे जर झाड पडलं तर या ठिकाणी शाळा आहे, शाळेतली मुलं जातात. जर बाजूला पाहिलं तर हॉस्पिटल आहे. यामुळे जो स्थानिक आहेत, जे लोक आहेत, जी मुलं आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना किती त्रास होणार आहे? याच्यावरती लक्ष घालणार कोण? जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत तेही आलेत, पण एकंदरीत प्रश्न काय? तुम्हाला निवडून दिलं आहे, जर अजून पुढेही जर नागरिकांचे प्रश्न सुटणार नसतील, या गोष्टीचं समालोचन होणार नसेल, या झाडाचं समालोचन होणार नसेल, तर याच्यावरती आळा घालणार कोण?